नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप धरणातील पाण्याची पातळी लक्षणीयरित्या खालावल्याने प्रशासनाला डेड स्टोरेजमधील पाण्याचा उपसा करून पुरवठा करावा लागत आहे. सध्या शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी 35 HP क्षमतेच्या 2 पंपसेटद्वारे पाणी उपसलं जात असून उपलब्ध साठा पुढील सुमारे 20 दिवस पुरेल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. या कालावधीमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यास शहरात गंभीर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान 51 TMC क्षमतेच्या हिडकल धरणातही सध्या केवळ 7.413 TMC पाणीसाठा उपलब्ध असून गतवर्षी याच कालावधीत तो 11.639 TMC इतका होता. त्यामुळे मोठी घट नोंदवली गेली आहे. दोन्ही प्रमुख जलस्रोतातील पाणीसाठा कमी झाल्याने प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केलंय. कन्नड फलक सक्तीविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 22 जून रोजी आयोजित मोर्चासाठी शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. सदर मोर्चामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मराठी भाषकांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधावे असे आवाहन समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी केले. मंगळवार दिनांक 16 जून रोजी टिळक चौक, कोनवाळ गल्ली, स्टेशन रोड, हेमू कलानी चौक, भांदूर गल्ली, तहसीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनी मंदिर ओव्हरब्रिज परिसर, महाद्वार रोड परिसर, शिवाजी उद्यान परिसर, SPM रोड, न्यू गुडशेड रोड, शास्त्रीनगर, अठल्ले गुरुजी रोड, श्री संत सेना रोड तसेच शहापूर परिसरात परिपत्रकांचे वाटप करून जनजागृती करण्यात आली. या अभियानात मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, रणजित चव्हाण पाटील, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, शुभम शेळके, माजी उपमहापौर संजय शिंदे, अमित देसाई, किरण धामणेकर, कपिल भोसले, उमेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. बेळगाव हे कर्नाटकचा अविभाज्य अंग असून तसे म्हणण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नाही असे वादग्रस्त मत सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञ मोहन कातर्की यांनी व्यक्त केले. मंगळवारी बेळगाव येथील सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगाव सीमा वादासंदर्भातील अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून येईपर्यंतही बेळगावला कर्नाटकचा अविभाज्य भाग म्हणण्यात कोणतीही अडचण नसल्याचे सांगत सीमा प्रश्नाबाबत कन्नड संघटना, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर सातत्याने पाठपुरावा करीत राहणे आवश्यक असून बेळगावच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असे आवाहन केले. सीमावाद निकाली निघण्यास अद्याप बराच काळ लागू शकतो असेही सांगत त्यांनी बेळगाव जिल्ह्याची विभागणी योग्य ठरणार नसल्याचे मत व्यक्त केले. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या देशव्यापी कार्यक्रमाचा भाग म्हणून शुक्रवार दिनांक 19 जून रोजी हुबळी व बेळगाव येथे राज्यस्तरीय जनसंपर्क कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती हुबळीचे प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त विलांजन गुप्ता यांनी दिली. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की 15 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली ही योजना रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना असून औपचारिक रोजगार निर्मिती आणि सामाजिक सुरक्षा विस्तार हा तिचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पुढील 2 वर्षात 3.5 कोटींहून अधिक रोजगार निर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हुबळीतील देशपांडे फाउंडेशन सभागृह तसेच बेळगावातील विविध औद्योगिक केंद्रांमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, नियुक्तीपत्रांचे वितरण आणि कामगार कल्याण योजनांची माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईल देण्यास नकार दिल्याच्या रागातून युवकावर चाकूने हल्ला करून त्याचा खून करणाऱ्या जयश्री पवन पवार या महिलेला बेळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने 7 वर्षांच्या कारावासाची आणि 25,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे अशी माहिती सरकारी अभियोक्ता नारायण आरी यांनी दिली. ही घटना 30 एप्रिल 2023 रोजी रात्री बेळगाव शहरातील कीर्ती हॉटेलजवळील ढोर गल्ली क्रॉस परिसरात घडली होती. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपीने नागराज भीमशी रागी पाटील यांच्याकडे मोबाईलची मागणी केली असता झालेल्या वादातून तिने चाकूने छातीमध्ये वार केला होता, ज्यामध्ये नागराज यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
सुनावणीनंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी ही शिक्षा सुनावली असून मृताच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला शिफारस करण्यात आली आहे. अथणी तालुक्यातील अथणी गोकाक मुख्य मार्गावर मंगळवारी भीषण रस्ते अपघात झाला. हल्याळ साखर कारखान्याजवळ भरधाव कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर पलटी झाली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कार ही विजयपूर येथील व्यक्तीची असून अपघातावेळी कारमध्ये 3 जण प्रवास करत होते. अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कार पलटी होऊन अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारमधील तिघांना बाहेर काढलं. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. ही घटना अथणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. हॉटेल्सना ऑनलाईन रिव्ह्यू दिल्यास प्रत्येक रिव्ह्यू मागे 50 रुपये मिळतील. तसेच घर बसल्या काम करून मोठा आर्थिक लाभ मिळवून देता येईल असे आमिष दाखवून शाहूनगर येथील एका शिक्षिकेची 30,624 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर सीएन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. फेसबुकवरील मेगा मार्टच्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर संबंधित शिक्षिकेचा टेलिग्रामद्वारे अज्ञात व्यक्तींशी संपर्क झाला आणि सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी काही कामानंतर 1,300 रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर विविध टास्क पूर्ण केल्यास मोठा नफा मिळेल असं सांगून 30 मे ते 4 जून 2026 या कालावधीमध्ये UPI व इतर माध्यमातून टप्प्याटप्प्याने 30,624 रुपये जमा करून घेण्यात आले. गुंतवलेली रक्कम व आश्वासित लाभ न मिळाल्याने आपली फसगत झाल्याचे ध्यानात आल्यानंतर शिक्षिकेने तक्रार दाखल केली असून अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आलाय. मराठी कागदपत्रे व सरकारी कार्यालयांवरील मराठी फलकांच्या मागणीसाठी 22 जून रोजी मोर्चा काढण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने समितीच्या नेत्यांशी चर्चा केली. मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने मोर्चाबाबतची भूमिका कायम असल्याचे समितीने स्पष्ट केले. मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि उपायुक्त नारायण बर्मणी यांनी समिती नेत्यांशी चर्चा करत मराठी भाषिकांच्या प्रश्नांसाठी समिती स्थापन करण्याची तयारी दर्शवली. मात्र घटनात्मक हक्कांबाबत प्रशासनाच्या मर्यादा असल्याचेही नमूद केले. कासरगोडमध्ये कन्नड भाषिकांना मिळणाऱ्या भाषिक हक्कांचा दाखला देत बेळगावातील मराठी भाषिकांनाही समान सुविधा मिळाव्यात अशी मागणी समितीने केली. तसेच समितीने सरकारी नियमांनुसार कार्यालयांवरील फलकांवर मराठी भाषेचा समावेश बंधनकारक असल्याचा मुद्दा उपस्थित करत जिल्हाधिकारी कार्यालयापासून अंमलबजावणी करण्याची मागणी केली. यावेळी पोलीस आयुक्तांनी मोर्चामुळे मोठा बंदोबस्त ठेवावा लागतो, त्यामुळे मोर्चा टाळावा असे आवाहन केले. या बैठकीला समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागची बैठक संघटनेचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी 22 जून रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित कन्नड सक्ती विरोधी महामोर्चात मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे तसेच शुभम शेळके यांना देण्यात आलेल्या पोलीस नोटिसांचा निषेध करण्याचे आवाहन केले. सरचिटणीस मनोहर हुंद्रे यांनी कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांची उपेक्षा करून स्वतःच्या कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत मोर्चाद्वारे सरकारला जाब विचारण्याची गरज व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात शुभम शेळके यांनी मराठी भाषेला स्थान देणाऱ्या आस्थापनांनाच प्राधान्य देण्याचे आवाहन करत आगामी मोर्चा यशस्वी करून मराठी एकजूट आणि ताकद प्रशासनाला दाखवून देण्याचे आवाहन केले. यावेळी शिवाजी हवालनाचे, रणजित हवालनाचे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अशोक घगवे, सूरज जाधव, अभिजित मजुकर, निलेश काकतकर, रोहित जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी समर्थनगर परिसराला भेट देऊन सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करत विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. तसेच विकास कामे वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. परिसरातील विविध नागरी प्रकल्पांची स्थिती तपासून प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. मूलभूत सुविधा आणि पायाभूत विकासासाठी आपली बांधिलकी कायम असल्याचे सांगत विकास कामांच्या गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीसाठी सातत्यपूर्ण देखरेखीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या पाहणी दौऱ्यात महानगरपालिका अधिकारी लक्ष्मी निपाणीकर व अंकित राजेंद्र, पोलीस अधिकारी, नगरसेवक तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रीय पोलाद व अवजड उद्योग राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांच्या बेळगाव दौऱ्यादरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. खासदार जगदीश शेट्टर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आयोजित स्वच्छता अभियानात केंद्रीय राज्यमंत्री श्रीनिवास वर्मा, खासदार जगदीश शेट्टर, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत परिसराची स्वच्छता केली. स्वच्छ भारत अभियानाची उद्दिष्टे जनतेपर्यंत पोहोचवताना स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. यानंतर जगज्योती श्री बसवेश्वर उद्यानात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. पर्यावरण संरक्षण आणि हरित शहर उभारणीच्या दृष्टीने मान्यवरांच्या हस्ते विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. वृक्ष संवर्धनाद्वारे भावी पिढ्यांसाठी निरोगी पर्यावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोहिणी नक्षत्रामध्ये अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींवर अवलंबून शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने पेरणी केली होती. एखादा मोठा वळिवाचा पाऊस पडेल आणि शेती हिरवीगार होईल या आशेवर बळीराजा आभाळाकडे टक लावून बसला होता. मात्र काही हलक्या सरींशिवाय रोहिणीने हुलकावणी दिली. त्यानंतर मृग नक्षत्रावर अवलंबून असताना अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून दुबार पेरणीची भीती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी झाल्याने खोलवर पडलेले बियाणे उगवले आहे, तर वरच्या थरातील बियाणे उगवण्याच्या अवस्थेत आहेत. त्यात मृगानेही ओढ दिल्याने कमी ओलाव्यामुळे बियाणाला अंकुर फुटून पावसाची वाट पाहत आहे. सध्या ट्रॅक्टरद्वारे पाणी पुरवठा करून पिके वाचवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू असून पावसाशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 18 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या आमदारांना बिडदी येथील रिसॉर्टमध्ये हलवलं आहे. मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांना मतदानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत पक्षाच्या उमेदवारांना प्रथम व द्वितीय पसंतीची मते देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच क्रॉस वोटिंग केल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला. दरम्यान जेडीएस नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेसच्या काही आमदारांशी संपर्क साधल्याच्या चर्चेनंतर काँग्रेसने ही खबरदारी घेतल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी मतदानासाठी आमदारांना थेट विधानसौधमध्ये नेण्यात येणार आहे. कृष्णा नदीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने नदीकाठच्या गावांमध्ये आता मगरींच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अथणी तालुक्यातील सप्तसागर गावामध्ये नदीकाठील शेतात शिरलेल्या एका मगरीला ग्रामस्थांनी तत्परता दाखवत तिला पकडून दोरीच्या सहाय्याने झाडाला बांधून ठेवले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. अधिक माहितीनुसार उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि कृष्णा नदीतील पाणी आटल्याने जलचरांना अडचणींचा सामना करावा लागतोय. नदीतील अधिवास कमी झाल्यामुळे काही मगरी नदी सोडून लगतच्या शेतांमध्ये व वस्तीच्या परिसरात येत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीला ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. या घटनेनंतर नागरिकांनी नदीकाठच्या भागात सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. खासदार जगदीश शेट्टर यांनी इंडिगो विमान कंपनीकडे बेळगाव बेंगळूर विमानसेवेचे पूर्वीचे वेळापत्रक पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून अलीकडील वेळापत्रक बदलामुळे प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयींकडे लक्ष वेधले आहे. पूर्वी या मार्गावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 विमानसेवा उपलब्ध होत्या. मात्र नव्या वेळापत्रकानुसार आठवड्यात 4 दिवस सकाळची तर 3 दिवस सायंकाळची सेवा उपलब्ध असल्याने प्रवाशांच्या प्रवास नियोजनावर परिणाम होतोय. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी पूर्वीप्रमाणे सकाळ व सायंकाळ दोन्ही वेळच्या सेवा पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी शेट्टर यांनी इंडिगो व्यवस्थापनाकडे केली आहे. बेळगाव शहरातील गजबजलेल्या गणपत गल्लीमध्ये चुकीच्या दिशेने वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. याशिवाय रस्त्याच्या सुमारे 40% भागावर फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी एकही वाहतूक पोलीस कर्मचारी नियुक्त नसतो. दुसरीकडे हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी मात्र विविध ठिकाणी पथके कार्यरत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेतील या गंभीर समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. जायंट्स मेन बेळगाव व जायंट्स सखी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नाना चुडासमा यांच्या जयंतीनिमित्त केएलई डॉक्टर प्रभाकर कोरे रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत 15 रक्तदात्यांनी रक्तदान करून मानव सेवेचा आदर्श घालून दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी नाना चुडासमा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लक्ष्मण शिंदे यांनी रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट करत रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. केएलई रक्तपेढीचे प्रमुख श्रीकांत विर्गे यांनी रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी संतुलित आहार व आरोग्यदायी सवयींबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सुलक्षणा शिनोळकर यांनी महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहून समाजसेवेमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमास विभागीय संचालक संजय पाटील, फेडरेशन संचालक सुनील मुतकेकर, अशोक हलगेकर तसेच माजी अध्यक्ष मदन बामणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विजयपूर शहरात पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यासाठी किल्ल्यालगतच्या खंदकातील तसेच राज कालव्यातील गाळ व माती तातडीने काढण्याचे निर्देश विजयपूर शहराचे महापौर MS करडी यांनी अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेत झालेल्या बैठकीत पूरस्थिती, रस्ते दिवे, स्वच्छता व पाणी पुरवठ्याचा आढावा घेत त्यांनी धोकादायक झाडे, वीज तारा व जीर्ण वीज खांब हटवण्यासह आवश्यक पूर्वतयारी करण्यास सांगितले. UGD चेंबर्स व नाल्यांची स्वच्छता, सखल भागात पाणी साचू नये यासाठी उपाययोजना तसेच नागरिकांना नियमित व पुरेसा पाणी पुरवठा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. विविध प्रभागातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून बैठकीस महापालिकेचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील ऑटोनगर व रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा वाढवून औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष योजना व निधी मंजूर करावा अशी मागणी भाजप युवा नेते किरण जाधव यांनी केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांच्याकडे केली. मंगळवारी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या वर्मा यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन सादर केले. या औद्योगिक क्षेत्रांमध्ये शेकडो उद्योग कार्यरत असून हजारो नागरिकांना रोजगार मिळत असला तरी अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे उद्योजकांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था, अखंडित वीज पुरवठा, पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सुविधांसाठी विशेष निधीची मागणीही करण्यात आली.
यावर वर्मा यांनी संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. देशभरात कफ सिरप आणि इतर सिरप स्वरूपातील औषधांची विक्री आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय करता येणार नाही. केंद्र सरकारने औषध विक्रीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत ओव्हर द काउंटर विक्रीवर निर्बंध आणलेत. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने औषध विक्रीच्या नियमांमध्ये बदल केलाय. त्यामुळे कफ सिरपसह सर्व प्रकारच्या औषधी सिरपच्या विक्रीवर अधिक कडक नियंत्रण आलंय. यापूर्वी अनेक ठिकाणी कफ सिरप आणि काही इतर सिरप स्वरूपातील औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सहज उपलब्ध होत होती. आता मात्र डॉक्टरांचे वैध प्रिस्क्रिप्शन आवश्यक असेल. केवळ परवानाधारक मेडिकल स्टोअरमधूनच विक्री होईल आणि ग्रामीण भागातील सामान्य दुकानदारांना अशी औषधे विकता येणार नाहीत. तसेच औषधांच्या वितरणावर अधिक देखरेख ठेवली जाईल. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात तयार झालेल्या काही दूषित कफ सिरपमुळे आफ्रिका आणि मध्य आशियातील अनेक बालकांचा मृत्यू झाल्याची प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर भारतीय औषध उद्योगावर जागतिक स्तरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय. अनेक डॉक्टरांनी केंद्राच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. कफ सिरपचा चुकीचा वापर विशेषतः मुलांमध्ये आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानंतरच अशी औषधे घेणे योग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बेळगाव शहरातील आरपीडी पदवीपूर्व कला व वाणिज्य महाविद्यालयात लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमांतर्गत महादेव खोत लिखित मातीचा श्वास या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन बुधवार दिनांक 17 रोजी करण्यात आले. प्रमुख वक्त्या ज्येष्ठ लेखिका प्राध्यापक माधुरी शानभाग यांनी विद्यार्थ्यांना लेखकाचा प्रवास, लेखनाचे महत्त्व तसेच सातत्यपूर्ण वाचन व चिंतनातून लेखन कौशल्य कसे विकसित होते याविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्या प्राध्यापक डॉक्टर मनीषा नेसरकर यांनी पुस्तकाचा परिचय करून देताना ग्रामीण जीवनाचे वास्तवदर्शी चित्रण व सामाजिक संवेदनांचा वेध स्पष्ट केला. तसेच साहित्य परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नवोदित लेखकांवर असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लता कित्तूर या होत्या, तर प्राचार्य तृप्ती शिंदे व डॉक्टर अभय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक परसू गावडे, सूत्रसंचालन प्राध्यापक विद्या डुकरे यांनी, तर आभार प्रदर्शन सोनल बिर्जे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नाटक सरकारने वाहतूक नियमभंगाच्या प्रलंबित ई-चलनांवरील दंडाच्या रकमेवर 50% सवलत जाहीर केली असून राज्य शासनाच्या आदेशानुसार मे 2026 पूर्वी नोंद झालेल्या प्रकरणांवरील दंडावर ही सवलत लागू करण्यात आली असून ती 21 जून 2026 ते 10 जुलै 2026 या कालावधीमध्ये उपलब्ध राहणार आहे. या कालावधीमध्ये वाहनधारकांना मूळ दंडाच्या केवळ 50% रक्कम भरून प्रकरणे निकाली काढता येणार आहेत. दंड भरण्यासाठी जवळचे वाहतूक पोलीस ठाणे, पोलीस आयुक्त कार्यालय, बेळगाव, अशोकनगर आणि रिसालदार गल्ली येथील कर्नाटक वन, बेळगाव वन केंद्रे, ई-चलन मशीन असलेले ASI व त्यावरील अधिकारी आदी ठिकाणी व सेवा केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या विशेष सवलत योजनेचा लाभ घेऊन प्रलंबित वाहतूक दंड भरून प्रकरणे निकाली काढावीत असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. सीमा प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येत असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमादरम्यान त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करून त्यांना सीमा प्रश्नाबाबत निवेदन देत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात येणार आहे. भेटीसाठी वेळ न मिळाल्यास किंवा मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास सभास्थळी घोषणाबाजी करत आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही समितीने दिला आहे. सीमावादाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा यासाठीच 22 जूनच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील असेही त्यांनी नमूद केले. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.